भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज कराडच्या या प्रचंड मोठ्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपल्या कराडचे तरुण तडफदार आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा उल्लेख मी कार्यसम्राट आमदार म्हणून करेन असे अतुल बाबा भोसले, या ठिकाणी आपले दुसरे लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे, भरत नाना पाटील, नीताताई केळकर, डॉक्टर सुरेश बाबा भोसले, मकरंद देशपांडे, सत्यजित पाटणकर, रामकृष्णजी वेताळ, विक्रम पावसकर, आनंदराव पाटील, शारदाताई जाधव, रोहिणीताई शिंदे, नीलमताई येडगे, जगदीशजी जगताप, अरुणजी जाधव, मनोहरजी शिंदे, सुषमाताई लोखंडे, सुहास जगताप, नगराध्यक्ष पदाकरता या कराडचे आपले अतिशय ज्यांना अनुभव आहे असे अनुभवी उमेदवार विनायकप्पा पावसकर आणि त्यासोबत मलकापूरचे आपले उमेदवार तेजस सोनावणे, या ठिकाणी उपस्थित नगरसेवक पदाकरता जे निवडणूक लढवत आहेत असे सर्व आपले या ठिकाणचे उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित असलेल्या तितक्याच लाडक्या भावांनो, मला आज अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारी अशा प्रकारची ही नगरी या कराडमध्ये या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्यामध्ये उपस्थित आहे। नुकतंच बाबांचं भाषण झालं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार बाबांनी आपल्यासमोर मांडले। खरं म्हणजे 2016 साली देखील मी आपल्याला विनंती केली होती की कराडमध्ये आपला नगराध्यक्ष द्या, आणि त्यावेळी माझ्या विनंतीला मान देऊन आपण नगराध्यक्ष दिला, आणि जो काही काळ आपली सत्ता होती त्या काळामध्ये आपण कराडमध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला। बंधू भगिनींनो, ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे। आपल्या भारताचं जे संविधान आहे, या संविधानाने आपल्याला लोकशाहीचे काही अधिकार दिले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा अधिकार काही दिला असेल तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक मताचा अधिकार हा लोकशाहीने दिलाय। या ठिकाणी टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मला एकच मत देता येतं। प्रत्येकाला एक मताचा अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे, आणि हा एक मताचा अधिकार देताना एक मोठी जबाबदारी ही देखील आता आपल्यावर आलेली आहे, योग्य अशा प्रकारचे लोक निवडण्याची। आपण लोकसभेमध्ये मतदान करून देशाचा प्रधानमंत्री कोण होईल हे ठरवतो,
आपण विधानसभेमध्ये मतदान करून राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो आणि आपल्या शहरामध्ये मतदान करून 5 वर्ष आपल्या शहराचं प्रशासन कोण चालवेल याचा निर्णय आपण करत असतो। आणि म्हणून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सर्वांना अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारचा निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे। बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासनं 60-65 वर्ष आपल्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून विकासाचं केंद्र हे गाव होतं। राज्यकर्ते म्हणायचे की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास, आणि ते योग्यही होतं, कारण छोट्या छोट्या गावांमध्ये भारत वसला होता। पण त्याच वेळी या भारतामध्ये काही शहरं देखील होती। दुर्दैवाने त्या शहरांकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं। 60-65 वर्ष केंद्रातलं सरकार असो का राज्यातलं सरकार असो, शहरांकरता केंद्रित अशा प्रकारच्या योजना, व्यवस्था, निधी असं कधीच नियोजन या ठिकाणी करण्यात आलं नाही। परिणाम काय झाला आपण बघा, शेवटी गावातनं लोक शहराकडे आले। शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता, अन्न, वस्त्र, निवाऱ्याकरता त्याच्या संधी आहेत म्हणून लोक शहराकडे आले। आणि शहराकडे आल्यानंतर अवस्था अशी झाली की आल्यानंतर लोकांना राहायला जागा नव्हती, त्यामुळे लोकांनी अतिक्रमण केले, झोपडपट्ट्या तयार झाल्या। जिथे ज्याला जशी जागा मिळेल तसा तो राहू लागला। त्यामुळे शहरातलं घनत्व त्या ठिकाणी मोठं झालं। मग लोकसंख्या वाढली तर पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या। लोकसंख्या वाढली तर मग या ठिकाणी नाल्या काढून त्या नाल्यांच्या माध्यमातून मैल्याचं पाणी त्या ठिकाणी व्हायला लागलं। त्या सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी रोगराई पसरायला लागली, मच्छर तयार झाले, त्या ठिकाणी वासाचं साम्राज्य तयार झालं। आणि हेच घाणेरडं पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं, आपल्या नाल्यांमध्ये, नदीमध्ये, आपल्या तलावांमध्ये जायला लागलं। परिणाम असा झाला की एक प्रकारे जे आपलं जीवनमान आहे ते खाली खाली होत गेलं। आणि मग त्याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढायला लागली, पण कचऱ्याच्या संदर्भात कुठली योजना नव्हती। आणि म्हणून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले। आणि मग एखादी जागा शोधायची, त्या ठिकाणी सगळा कचरा डंप करायचा, आणि त्या जागेतून वेगवेगळ्या प्रकारचे वास, त्या जागेतून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, अशा पद्धतीनं आपलं प्रदूषण, आपली हवा या ठिकाणी खराब करण्याचं काम या सगळ्या शहरांमध्ये होत होतं। आणि म्हणून शहरीकरण सातत्याने वाढत होतं, पण त्या शहरीकरणाकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं। आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात, आणि तेवढेच 6.5 कोटी लोक कराड सारख्या 400 शहरांमध्ये राहतात। म्हणजे अर्धी लोकसंख्या 40,000 गावांमध्ये आणि अर्धी लोकसंख्या 400 शहरांमध्ये राहते। या 400 शहरांमध्ये शिक्षण, आरोग्याच्या संधी आहेत, या 400 शहरांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत, पण त्या ठिकाणी लोकांचं जीवनमान सुधारण्याकरता 60-65 वर्ष कुठल्याही योजना झाल्या नाहीत। देशामध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून मोदीजींनी शपथ घेतली, आणि पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसेच भारतीय शहरात देखील राहतात। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरांचा विकास करावा लागेल, गावांसोबत शहरांकडे लक्ष द्यावं लागेल। देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो। या ठिकाणी वस्तू सेवांची निर्मिती, शिक्षण, आरोग्याच्या संधी, रोजगाराच्या संधी या शहरांमध्ये आहेत। त्यामुळे शहरी जीवन जोपर्यंत आपण बदलणार नाही, शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा मध्यमवर्गीय याला जोपर्यंत आपण सोयी देणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण त्यांचं जीवन बदलू शकत नाही। आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये शहरांकरता योजना तयार करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। आणि मग स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहराची योजना, स्वच्छ भारत शहरांची योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, अशा अनेक योजना मोदीजींनी तयार केल्या, आणि लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं। आज आपण पाहतोय एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी
अमृत योजनेच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये आपल्या शहरांचं चित्र बदलण्याकरता या ठिकाणी दिले आहे। आज प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी मुबलक मिळालं पाहिजे। शहरामधला जो या ठिकाणी सगळा मैला आहे, जे सांडपाणी आहे, आत्ताच अतुल बाबा सांगत होते आपल्याकडे किती सांडपाणी हे भुयारी गटारातनं जातं आणि किती सांडपाणी हे नाल्यांमधनं जातं। हे संपूर्ण सांडपाणी बंदिस्त भुयारी गटारातनं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी एसटीपीच्या माध्यमातून त्या पाण्यातनं मैला वेगळा होऊन त्याच्यातनं खत निर्मिती आणि पाणी जे शुद्ध झालेलं आहे तेच पाणी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये गेलं पाहिजे। अशा पद्धतीनं आज सगळ्या योजना आपण तयार केल्या। आपला जो कचरा आहे, या कचऱ्यावर स्वच्छ भारतच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया आता आपण चालू केली। खरं म्हणजे आता आपण सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार करतोय आणि सर्क्युलर इकॉनॉमीचा अर्थ काय आहे? नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ। कचऱ्यातही वेल्थ आहे। आता या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी सगळ्या शहरांना त्या ठिकाणी पैसा दिला। आपल्या महाराष्ट्रामध्ये 250-300 शहरांमध्ये आज स्वच्छ भारतच्या अंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया चालली आहे। 100% कचरा जमा होतो, त्या कचऱ्यावर प्रक्रिया आपण करतो आणि ती प्रक्रिया करून त्या ठिकाणी कचऱ्यापासून पेलेट्स तयार करतो, म्हणजे कचऱ्यापासून कोळसा तयार करतो, कचऱ्यापासून खत तयार करतो। एवढंच नाही, आता तर आपण कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा एक महाराष्ट्राचा ब्रँड देखील तयार केला आहे आणि थोडी मोठी शहरं जी आहेत त्या ठिकाणी कचऱ्यापासून गॅस तयार करतो आणि कचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील आपण करतो। म्हणजे आता कचरा ही आपली लायबिलिटी नाही आहे, तर आता कचरा ही खऱ्या अर्थानं आपल्याकडे वेल्थ निर्माण करणारी गोष्ट झाली आहे। पण या सगळ्या गोष्टी करता जो काही निधीची कमतरता होती, आज मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्याकरता मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत। आज आपण पाहू शकतो लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण केली आहेत। आपण 2 महिन्यापूर्वी निर्णय केला आणि वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणं लोकांनी ज्या ठिकाणी केली असतील त्या ठिकाणी त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केला। याचं कारण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला 2.5 लाख रुपये मिळतात। त्या 2.5 लाख रुपयामध्ये आपण जो बेघर आहे त्याला घर देऊ शकतो। त्या 2.5 लाख रुपयामध्ये आपण झोपडपट्टीत कच्च्या घरात राहणाऱ्याला घर देऊ शकतो किंवा त्या ठिकाणी त्यांच्याकरता एक चांगली स्कीम तयार करून त्यामध्ये वेगवेगळ्या योजनातनं सगळ्या प्रकारच्या सोयी उभ्या करून एक चांगली कॉलनी देखील त्यांची तयार करू शकतो। पण याकरता अडचणी होत्या, जागा मिळत नव्हती। आता आपण निर्णय केला, एकीकडे अतिक्रमण जिथे नियमित करता येईल त्या ठिकाणी आपण अतिक्रमण नियमित करतो आहे आणि ज्या ठिकाणी ते करता येणं शक्य नाही तिथे सरकारची जमीन देऊन त्या ठिकाणी फ्लॅट स्कीमच्या माध्यमातून लोकांना सगळ्या सोयी देण्याचं काम करतोय। त्यामुळे अतुल बाबा तुम्ही चिंता करू नका। तुम्ही पृथ्वीराज बाबांची चिंता केली आहे, त्यांच्या घराजवळच्या झोपडपट्टीची चिंता केली आहे, तुम्ही कराड आणि मलकापूरच्या सगळ्या झोपडपट्टीवासियांना पक्क घर देण्याची चिंता केली आहे। तुम्ही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी उभा आहे। तुमचं हे स्वप्न मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं पूर्ण करण्याचं वचन मी या ठिकाणून देऊन जातोय। या कराड आणि मलकापूरमध्ये कोणालाही झोपडीत राहू द्यायचं नाही, अशा प्रकारचा आज आपला सगळ्यांचा मानस आहे। बंधू भगिनींनो, आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण करतोय। आज या अमृत शहरातले रस्ते असतील, अमृतमधनं शहरामध्ये उद्यानं असतील, अमृतच्या माध्यमातनं हरितपट्टे असतील, अमृतच्या माध्यमातनं सरोवर विकास असेल, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी करण्याकरता आज आपण योजना तयार केली आहे। एखाद्या शहराला काय काय आवश्यक आहे ते देखील आपण या ठिकाणी करतोय। आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला योजना दिली आहे, आयुष्यमान योजना। त्या आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला तयार करायचं आहे। तसं तर कृष्णा असल्यामुळे आपल्याला चिंता नाही आहे, पण तरी देखील सगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये त्या ठिकाणी मोफत व्यवस्था आपल्याला उभ्या करायची आहे। आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये
आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली। महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये आपण 5 लाखापर्यंतचा इलाज सगळ्यांना मोफत केला। जात पाहायची नाही, धर्म पाहायचा नाही, त्याचे कुठलं रेशन कार्ड पाहायचं नाही, त्याचं वय पाहायचं नाही, सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत केला। मला काही लोक भेटले आणि ते असं म्हणाले, साहेब 1300 रोगांकरता तुम्ही 5 लाखाचा मोफत इलाज दिलाय, पण तुमच्या पॅकेजमध्ये अनेक असे रोग नाही आहेत की ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 लाख रुपये खर्च होतात, पण तुमच्या पॅकेजमध्येच ते नसल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही। पुन्हा मी सगळे अधिकारी कामाला लावले, अनेक लोकांची त्या ठिकाणी चर्चा केली, जे लोक या क्षेत्रात आहेत अतुल बाबांसारखे त्यांच्याशी मी चर्चा केली आणि निर्णय केला, आता 1300 नाही 2400 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आपण मोफत केलेला आहे। आणि 9 आजार तर असे आहेत की ज्या आजारामध्ये 5 लाखाच्या वर 35 लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मी केला। आज शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि खऱ्या अर्थानं अतुल बाबांनी तर ज्या प्रकारे या शहराचा विचार केलाय, त्यांनी जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, ज्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि म्हणाले क्रीडा संकुल करायचं आहे, अतुल बाबांनी काही म्हटलं की मी नाही म्हणतच नाही, त्यामुळे मी घोषणा करून टाकली। मला वाटलं अतुल बाबा कराडसारख्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा आराखडा घेऊन येतील, पण हे महाराज इतके हुशार आहेत, यांनी देशभरातल्या क्रीडा संकुलाचा विचार केला आणि मग स्वतःचे पैसे खर्च केले। एक कोणीतरी देशातला क्रीडा क्षेत्रातला प्रायव्हेट आर्किटेक्ट पकडला, त्याला सांगितलं चांगल्यातलं चांगलं क्रीडा संकुल आमच्या या जागेत कसं बसेल ते बघा, आणि 100 कोटी रुपयाचा आराखडा माझ्याकडे घेऊन आले। पण मी देखील सांगितलं, अरे ज्या क्रीडा संकुलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे ते उत्तमच असलं पाहिजे, आणि म्हणून 96 कोटी रुपये आपण त्याकरता दिले आणि आज सर्वोत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल। आणि बाबा चिंता करू नका, थोडे जास्त पैसे लागले तरी आपण देऊ, पण सर्वात उत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे। कैलासवासी खाशाबा जाधव क्रीडा संकुल ते करतायत, त्याच्याकरता 25 कोटी रुपये मिळाले आहेत, निविदा आता त्याच्या देखील आपण काढलेल्या आहेत, आणि पुलाकरता देखील त्यांनी 50 कोटी रुपये आणले। वेगवेगळ्या पंचायत समितीची इमारत असेल, रस्ते असतील, जवळपास वेगवेगळ्या रस्त्यांकरता, कारण जरी ही नगरपालिकेची निवडणूक असली तरी नगरपालिकेच्या लोकांनाही बाहेर जावं लागतं, त्यामुळे सगळीकडचे त्यांच्या मतदारसंघातले जे जोड रस्ते आहेत या रस्त्यांकरता जवळपास 400 कोटी रुपयाचा निधी हा अतुल बाबांनी या ठिकाणी मिळवला आणि मोठ्या प्रमाणात हा विकासाचं कार्य ते करतायत। आंबेडकर वाचनालय असेल, पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती असेल, वेगवेगळी कामं जी त्यांनी केली आहेत, त्या सगळ्या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक परिवर्तन या ठिकाणी दिसत आहे। आणि आता त्यांच्या मनामध्ये जे आपलं प्रीती संगम आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं समाधी स्थळ, या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलाय। मी अतुल बाबा तुमचं अभिनंदन करेन, ज्यांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कोणी केला नाही। एकदा जे काम झालं त्यानंतर कोणी त्याच्याकडे पाहिलं नाही, पण तुम्ही अतिशय सुंदर त्याचा आराखडा तयार केला आणि त्यासोबत त्या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावर चांगल्या प्रकारे रिव्हर डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि कराड ते विटा हा एलिव्हेटेड हायवे झाला पाहिजे, अशा प्रकारचं एक स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे। मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। अरे पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। हे काम मोठं आहे, एखाद्या नगरपालिकेला झेपणारं काम नाही आहे, पण अतुल बाबा त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पाहतो, आणि देवाभाऊ त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करतो। त्यामुळे चिंता करू नका, या ठिकाणी तुम्हाला हे जे स्मार्ट आणि मॉडेल अशा प्रकारचं कराड तयार करायचं आहे, त्याकरता पूर्णपणे तुम्हाला मदत
ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं कराडची जी निवडणूक आहे ही निवडणूक यावेळेस एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होते. मी तर आता गेले 8-10 दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललो आहे. त्या ठिकाणी जाऊन भाषणं करतो, रोज 5-6 सभा घेतो. मी कुठल्याही सभेमध्ये कोणावर टीका करत नाही. मी कुठल्याही सभेमध्ये कुठल्या पक्षाला उणं बोलत नाही. कारण माझं पक्का आहे, आपला विश्वास आहे, आपल्या जो विकासाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला काही दुसरं बोलण्याची आवश्यकता नाही. आम्ही काय केलंय आणि काय सांगणार आहोत याच्या आधारावर मी एक सकारात्मक मत आपल्याला मागण्याकरता या ठिकाणी आलो आहे. पण कराडमध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत. सगळ्यांना मिळून वाटतं हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यूप्रमाणे त्यांना घेरण्याचं काम चाललंय. पण जसं मी नेहमी सांगतो, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रव्यूहात शिरणं माहिती होतं, पण बाहेर पडणं माहिती नव्हतं. पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे. आणि म्हणून हा जो चक्रव्यूह अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराडमध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. पण कराडकरांनो, तुम्हालाही मी विनंती करतो, आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार, आज तेजस सोनवले यांचा सारखा मलकापूरचा उमेदवार, यासारखे उमेदवार आपण दिले आहेत. आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे. सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले, सामान्य घरचे, सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले आहेत. आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे. मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे. आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. बंधू भगिनींनो, इतकं तरुण तळपदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात. खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुल बाबांसारखं एक तरुण नेतृत्व कराडचं नेतृत्व करताय, मी देखील अतुल बाबा तुम्हाला आशीर्वाद देतो. पण ठीक आहे, त्यांना जे करायचंय ते करतील, इतर आमचे मित्रही जे करायचंय ते करतील. पण कराडवासियांनो, माझे आता राजकारणामध्ये 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसलेमध्ये भविष्य पाहतो. लक्षात ठेवा, तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे. आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुल बाबांचं नाही आहे, हे युद्ध पावसकरांचं नाही आहे, हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे. या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय हा खेचून आणावा लागेल. हा विजय अतुल बाबाचा नाही, हा पावसकरांचा विजय नाही, हा कराडचा विजय असणार आहे. आणि म्हणून कराडच्या विजयाकरता येत्या 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत. त्यामुळे बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे. माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुरा हाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज. आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले मत व्यक्त करा. लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता. आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा.